वापस लो, वापस लो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, और नहीं चलेगी, नहीं चलेगी। देखो भाई, जो लोगों ने अपने सिग्नेचर अपने मोहल्लों से, वार्ड से करके लाए हैं, मैं उनसे गुजारिश करूंगा वो पीछे दे दें लाके। वापस लो, वापस लो, वापस लो, वापस लो, वापस लो, वापस लो। मैं बोलूंगा संविधान बचाओ, आप बोलेंगे देश बचाओ। संविधान बचाओ, देश बचाओ, संविधान बचाओ, देश बचाओ, संविधान बचाओ, देश बचाओ, संविधान बचाओ, देश बचाओ। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। निवेदन दिले, काय निवेदन दिले आणि काय मागणी? आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे, वक्फ बिल पारित झालेलं आहे लोकसभेमध्ये, राज्यसभेत, लोकसभेत आणि माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांची स्वाक्षरी पण झाली आहे. म्हणजे सध्या तो जे ते कानून झालेला आहे त्याच्या विरोधात हे जे ते संपूर्ण 35 कोटी मुस्लिमांच्या विरुद्ध हा कायदा आहे, संविधानाच्या विरुद्ध हा कायदा आहे. हा कायदा वापस घ्यावा, परत घ्यावा यासाठी आम्ही पंतप्रधानांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे. आणि हे जर समजा त्यांनी 35 कोटी मुसलमानांचा जर आदर नाही केला आणि वापस नाही घेतला, जोपर्यंत हे बिल वापस होत नाही तोपर्यंत आम्ही लढणार. आंदोलन कसं केलं? एक आरोप केला होता की अंबानीने मुंबईमध्ये बोर्डाची जागा अडप केली आहे, ते जागा वाचवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय असं म्हटलं. हे छुपे अजेंडे आहेत. आमच्या तोंडून वधून घेण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ह्या सगळ्या बाबी आपण जे ते खुल्लमखुल्ला आहे, सगळे त्यांच्या घशात घातलेले आहेत, त्यांची बंगली तिथे आहे, सर्व काही आहे. आमच्या तोंडून वधून घेण्यापेक्षा तुम्हाला माहीत आहे ना. या विधेयकामध्ये असा कोणता मुद्दा आहे जे आपल्याला वाटते की हे अन्यायकारक आहे? हे अन्यायकारक म्हणजे संपूर्णच अन्यायकारक. कारण काय आहे की हे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. एक दुसरे जे ते की जे ते हिंदू आमच्या बांधवामधून 2 लोक या कमिटीमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. तसंच जे ते शिया लोक यांचा वक्फ बिल वेगळं आहे, त्यांचं सुद्धा एक प्रतिनिधी घेतलेला आहे. भोरींचं सुद्धा एक प्रतिनिधी घेतलेला आहे. आणि स्त्रियासुद्धा 2 घेतलेल्या आहेत. म्हणजे कसं आहे की त्यांना जे करायचं आज जसं आहे ना का की बहुमताच्या आधारे त्यांना जे कायदा पास करायचं असतं तसंच जे ते हे संपूर्ण करण्याकरता हे सर्व जे ते बिल घेतलेलं आहे. त्यांनी आक्षेपच पूर्ण जे ते ह्या घेतलेल्या त्यांनी संविधानाविरुद्ध असल्यामुळे त्या संपूर्ण बिलाविरुद्धच आमचं जे ते आक्षेप. कोणत्या पक्षाने किंवा संघटनेने पाठिंबा दिलाय? नाही, आम्हाला आणखीन कुठल्याही पक्षाने आणि कुठल्याही संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला नाही. आव्हान केलेलं आहे आम्ही मायनॉरिटीजना, जेवढ्या मायनॉरिटीज आहेत आज आम्ही आहे, आमच्यावर आहे ह्यांचं. अहो मणिपूर कुठं जळतोय? अशा मायनॉरिटीज जे आहेत त्या मायनॉरिटीच्या विरुद्ध जे ते आज आमच्या विरुद्ध कल उद्या जे ते त्यांच्या विरुद्ध जाणार आहे. म्हणतात तर त्यांनी सुद्धा जे ते आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही त्यांना विनंती केलीच आहे. आज आपण काय केलेलं आहे नेमकं, काय म्हणून निषेध काय नोंदवलेला आहे? निषेध आम्ही जे की हा काळा कायदा त्यांनी जे पारित केलेला आहे त्याचा निषेध केलेला आहे. वक्फ तरमीमी बिल जो पास किया है ये हमारे इस्लाम के, हमारे मुसलमानों के, हमारे अक़ीदे के ख़िलाफ़ है. ये ज़बरदस्ती काला क़ानून हम पे थोप रही है. हमने आज जो एहतजाज किया है कलेक्टर ऑफिस के सामने ठहर कर, बैठ कर, बोल कर, हम ये चाहते हैं, हुकूमत को जगाना चाहते हैं कि ये 35 करोड़ मुसलमानों को मुसलसल जो है जब से 14 से आए हैं कुछ ना कुछ ला रही है. ट्रिपल तलाक, बाबरी मस्जिद का मसला, उसके बाद में जो है कुछ ना कुछ चालू है. अब ये जो इसने हमारे मज़हब इस्लाम के जो क़ानून है, जो लोग अल्लाह के नाम पे जो ज़मीन देते हैं उसका मालिक अल्लाह होता है. इन्हों कहाँ कलेक्टर को ला रहे हैं बीच में? ये कहाँ का कानून है? देने वाला अल्लाह के नाम पे दे रहा और इन्हों कलेक्टर को ला के अंदर बिठा रहे हैं. ये हमारे इस्लाम के क़ानून के ख़िलाफ़ है. हम ये चाहते हैं कि हुकूमत हिंद जो ये क़ानून वापस ले. हम इसको ख़तई मानने को तैयार नहीं हैं. आज हमने एहतजाज किया है, हमें ज़रूरत पड़ी तो और भी हम रोड पे आएंगे, लेकिन हम ख़तई इस्लाम के क़ानून के अंदर किसी की मदाखलत बर्दाश्त नहीं करेंगे.